नमस्कार मित्रांनो, सप्टेंबरमध्ये मोठा बदल झालेला आहे। जर तुम्हाला आता मोफत रेशन पाहिजे असेल तर रेशन कार्डचं ई-केवायसी करणं आता बंधनकारक झालेलं आहे। तर त्या रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची आणि कुठे करायची, त्यासाठी कुठली कागदपत्र लागणार आहेत, त्याबद्दलची सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मराठी इन्फॉर्मेशन आपला जो चॅनल आहे सेंटर, मराठी इन्फॉर्मेशन सेंटर जो आपला चॅनल आहे याच्यावरती सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की लगेच तुमच्या नोटिफिकेशनवरती येईल आणि तुम्हाला लगेच नवीन तुमची माहिती कळेल। हे बघा, रेशन कार्डचं ई-केवायसी करणं बंधनकारक झालेलं आहे, कारण सप्टेंबर महिन्यामध्ये रेशन कार्ड संदर्भातली सगळ्यात मोठी 4 बातम्या तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामध्ये पहिला आहे रेशन कार्ड ई-केवायसी करणं, आणि दुसरं म्हणजे रेशन कार्डमध्ये आता 5 वस्तू मोफत अजून त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत। म्हणजे अजून तुम्हाला 5 वस्तू जास्त मिळणार आहेत। रेशन ज्यावेळेस आपण घ्यायला जातो त्यावेळेस तुम्हाला फक्त पहिल्या 1 ते 2च वस्तू मिळत होत्या, परंतु आता त्याच्यामध्ये 5 वस्तू ॲड झालेल्या आहेत। तर त्या वस्तू कोणत्या, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आज आपण पाहणार आहोत। तर चला बघूया नेमकं काय आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की आपलं जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबासोबतच भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्यासाठी देखील मोफत रेशनच्या सुविधेला लाभ मिळण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी करण्याची सरकारने मुदत दिली आहे। आता लक्षात घ्या, तुम्हाला जर मोफत रेशन घ्यायचं असेल तर मोफत रेशनसाठी तुम्हाला ई-केवायसी करणं आता बंधनकारक आहे, ते पण 30 सप्टेंबर पर्यंत। त्या संदर्भात तुम्हाला आता मी नेमकं सांगणार आहे की तुम्हाला ई-केवायसी कुठं करायची आहे आणि त्यासाठी काय लागणार आहेत। तर जर तुम्ही 30 सप्टेंबर रोजीपर्यंत तुमचं रेशन कार्ड ई-केवायसी केलं नाही तर तुम्हाला मोफत रेशनची सुविधा लाभ मिळणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आणि लक्षात घ्या, तुम्हाला हे पण सांगितलं होतं मी काल, मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही म्हणून, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये पण ई-केवायसी करायचं आहे। आता त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की पुरुषाच्या नावावरचं स्त्रीच्या नावावर कसं करायचं। तर तुम्ही त्या गॅस एजन्सीमध्ये जा आणि त्यांना म्हणा की आमचं जे काही कनेक्शन आहे ते आम्हाला स्त्रीच्या नावावर करून घ्यायचं आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये पण दिलं होतं, परंतु तो व्हिडिओ कट झाल्यामुळे तो अपलोड केला गेला आहे। तर तुम्ही त्याचं कमेंट सेक्शनमध्ये पण त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता। पुढे बघा, रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। आता आपल्या चॅनलवरती सगळी इन्फॉर्मेशन पुराव्यासहित असते। कुठला चॅनल आपला? मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, याच्यावरती सगळी माहिती ही पुराव्यासहित असते। त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागणार नाही। रेशन कार्डची ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करायला आता तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही, काय कसं करायचं सगळ्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, ज्यावेळेस तुम्ही रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी जात आहात तर त्यावेळेस तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यासह तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जावं लागणार आहे। आता ज्यावेळेस तुम्ही एखादा आपलं गाव आहे समजा, त्या गावात आपल्याला रेशन घेतो आपण रेशन दुकानदारांकडून, परंतु आता तुम्हाला एक काम करायचं, ज्यावेळेस तुम्हाला ई-केवायसी करायचं आहे ते ई-केवायसी करताना तुमची जी काही घरातली कुटुंब आहेत, आता आमच्या घरात 5 व्यक्ती आहेत, तर 5च्या 5 तुम्हाला त्या कुटुंबाचं दुकानात जावं लागणार आहे, तिथं ई-केवायसी करावं लागणार आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे। आता ई-केवायसी कसे करायचं तुम्हाला लक्षात घ्या। रेशन दुकानात जाताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट बघा काय पाहिजेत, रेशन कार्ड पाहिजे तुमचे आणि त्याची एक झेरॉक्स प्रत आणि आधार कार्ड सोबत न्यावे लागणार आहे। 2 डॉक्युमेंटची गरज असणार आहे ज्यावेळेस तुम्ही रेशनचं ई-केवायसी करायला जाणार आहात। त्यावेळेस कुठली कागदपत्र, एक तर तुम्हाला रेशन कार्ड त्याची एक झेरॉक्स पाहिजे आणि आधार कार्ड सोबत न्यावे लागणार आहे। आता पुढं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला रेशन डीलरला सांगावे लागेल की तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ई-केवायसी करायचे आहे। यानंतर रेशन डीलर POC मशीनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटाचे ठसे घेऊन ई-केवायसी करतील। लक्षात घ्या, ई-केवायसी कशी करायची पद्धत कळाली तुम्हाला। रेशन दुकानात जायचंय, त्यावेळेस जाताना काही डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आणि सोबत आपले सदस्यही घेऊन जायचे आहेत। त्यानंतर रेशन जे आपले डीलर आहेत ते POC मशीनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटाचे ठसे ई-केवायसी करतील, हे लक्षात आलं। आता सगळ्यात महत्त्वाचं काय, ई-केवायसी कसं बंधनकारक करणं आहे, ई-केवायसी कशी करायची आणि कागदपत्र कोणती हे सांगितलं। आता सगळ्यात लक्षात घ्या, महत्त्वाचं सांगतो की आपल्याला रेशन दररोज आपल्याला माहिती आहे की रेशन मोफत भेटत होतं, पण आपल्याला किती वस्तू मिळत होत्या? 1 ते 2। आता सरकारकडून आपल्याला आता केंद्र सरकारकडूनच काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये वस्तू वाढल्या गेलेल्या आहेत। 5 वस्तू आता एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहेत। त्या 5 वस्तू एक्स्ट्रा कोणत्या त्या बघा, आता तुम्हाला सांगतो मी, लक्षात घ्या। 5 वस्तू रेशनधारकांना आता मिळणार, तांदळाऐवजी केंद्र सरकार देणार 5 वस्तू। 5 वस्तू कोणत्या हे बघा, केंद्र सरकारकडून नियमात झाले मोठे बदल। आता ह्याच्यामध्ये बघा, पहिली जी वस्तू आहे ती आहे गहू आपल्याला भेटत होता। दुसरी वस्तू कोणती, आता नवीन मिळणारी डाळ, हरभरा,
साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देणार हे नवीन ॲड झालेल्या जिन्नस आहेत, वस्तू आहेत. लक्षात घ्या, आपल्याला आता ह्या वस्तू सगळ्या मिळणार, ह्या मोफत सगळ्या वस्तू एकत्र मिळणार. पहिल्यांदा आपल्याला एवढं मिळत नव्हतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या सगळ्या वस्तू आता तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. कुठली वस्तू परत एकदा लक्षात घ्या. गहू एक मिळत होता, डाळ, हरभरा, साखर मिळणार, मीठ मिळणार, तेल मिळणार, पीठ मिळणार आणि मसाले देखील मिळणार. हे मसाले देखील मिळणार. हे आपल्या आता केंद्र सरकारने याच्यामध्ये आपल्याला एक नवीन 5 वस्तूंचा ॲड करून दिलेला आहे. तर ते कशासाठी दिलेलं आहे बघूया आपण. तर तांदळाऐवजी हे बघा, तांदळाऐवजी केंद्र सरकार देणार 5 वस्तू. तर काय होतंय आता त्यांनी काय लक्षात घेतलं केंद्र सरकारने की बाबा पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटप नियमात बदल. पोषक तत्व जे आहेत ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत. कारण काय होतं, आपण जे सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याकडं थोडंसं पैसे कमी असल्यामुळे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपण काही पोषक तत्व घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी याच मोफत रेशन दुकानात त्यांनी या 5 वस्तूंच्या पोषक तत्वांचा विचार करून ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, बदल केलेला आहे. तर आता हे सगळ्यांसाठी, सर्वसामान्य आपल्यासारख्या सगळ्या कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तर ही बातमी जास्तीत जास्त आपल्या जवळच्या मित्रांना, जवळच्या कुटुंबातील नातेवाईकांना पसरवा किंवा सेंड करा. कारण त्यांना पण ही माहिती असणं आवश्यक आहे. कारण ह्या मोफत वस्तू मिळणार आहेत. तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला चॅनल आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर. तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला आता शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आता EKYC कशी करायची हे तुम्हाला मी सांगितलं. आता EKYC मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची EKYC काही प्रॉब्लेम येत असतील किंवा गॅस सिलेंडरमध्ये काय तुम्हाला क्वेश्चन असतील, त्याच्यावरती पण तुम्ही मला इथं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून करू शकता, विचारू शकता. परंतु कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करत जा. कारण काय होतं, आपल्यासोबतच खूप जण व्हिडिओ बघतात आणि आपली कमेंट अशी काहीतरी बावळाटसारखी असते आणि त्यातून मग लोकांना वेगळा संदेश जातो. तर काय करायचं, आपला असा क्वेश्चन आपल्या अशी कमेंट पाहिजे की ज्यातून खूप जणांचे प्रश्न सुटले पाहिजेत. प्रश्न सुटणारी कमेंट असेल ना तर त्याचा फायदाही खूप लोकांना होतो. त्यामुळं तुम्ही कमेंट करा, पण कमेंट ही व्यवस्थित असली पाहिजे, एवढीच माझी नम्र विनंती आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम वाटत असतील तर तुम्ही नक्की आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि अजून एक लक्षात घ्या, सप्टेंबरमध्ये हा बदल झालेला आहे. तुम्हाला लवकरात लवकर ही जी काही माहिती आहे, जी काही अपडेशन आहे, जे काही तुम्हाला बदल आहेत किंवा जी काही EKYC आहे ते तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता खूप जणांचा प्रश्न असतीलच, त्या प्रश्नांना आपण एक एक करून घेऊ. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांना नक्की आपण त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.